तुझी नणंद माझ्या ताब्यात आहे. ती जर घरी सुखरूप परत यावी असं वाटत असेल ना, तर 2 करोड रुपये घेऊन इथे ये. बाबा अनुप्रिया पाटकर, माझ्यावर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? सोड माझ्या आईला. सोड म्हंटल ना मी. सोड तिला. चल लांब जा तिकडे. चल. सोड म्हणते ना मी. पिहू मागे हो या माणसापासून. पियू, माझ्यापासून लांब हो. हा दत्तो बाबा फार डेंजर आहे. तुला कल्पना नाहीये मी काय करू शकतो ते, कळलं ना? सोड सोड. तुझ्या आईला त्याचा प्रत्यय आलाय आता. तिकडे तुझ्या बाबाला पण आला असेल. 2 करोड रुपये तयार ठेवायला सांगितलेत मी त्याला. बाबा सगळ्या भक्तांना बाहेर काढलाय. एखादा आला तर पटकन सोडा तिला. सोडा. घरी जा आणि 2 करोड रुपये घेऊन ये आणि मगच माझ्याशी बोल. आणि नाही झाली ना ऍडजस्टमेंट तर मला येऊन सांग, मी करेन ऍडजस्ट. आणि तसही मला मुली फार आवडतं. तुझी हिम्मत कशी झाली ना बोलायची? हं? माझ्या मुलीकडे बघायची तुझी हिम्मत कशी झाली? तुझे डोळे आहेत ना ते काढून हातात देईन, कळलं? तुला हे फार महागात पडेल. तुला कल्पना नाहीये मी काय करू शकतो ते. नाही नाही, आता ना तुला स्पष्टच सांगतो. तुझी नणंद आहे ना रेवती, ती आता माझी भक्त झाली. आणि तुला तर माहितीच आहे मी माझ्या भक्तांचे व्हिडिओ किती जपून ठेवतो ते. ए नीच माणसा, काय केलंयस तू सांग? अजून काहीच केलं नाहीये, पण तू जर का अशीच उडत राहिलीस ना तर मात्र नक्की करेन. बघ तू असं काही करणार नाहीयेस, कळलं का तुला? मी काय करायचं आणि काय नाही करायचं ना हे तू मला शिकवू नकोस. तू फक्त तुझ्या नंदेची काळजी कर. लग्न मोडलंय तिचं, त्यात हा व्हिडिओ व्हायरल झाला तर? मुलाकडचे बघतील ना सगळे. तू असं काही करणार नाहीयेस. असं तुला वाटतं, पण मी करू शकतो. तू जर तोंड बंद नाही ठेवलंस ना तर. आता इथून सरळ घरी जायचं, मध्ये कुठेही थांबायचं नाही. आणि माझ्याबद्दल जर का बाहेर एक शब्द देखील बोललीस तर मग कुठे रे तो व्हिडिओ, तर डायरेक्ट मुलाकडच्यांना सेंड करू का मी येऊ सोडायला? हं? जा, नाही तर पोलिसांना बोलून धक्के मारून बाहेर काढीन तुला. माझेच भक्त आहेत ते. तेव्हा आता इथून निघायचं. आई 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 रडू नकोस प्लीज. शांत हो. आई इथे थांबून काहीच उपयोग नाही. आपण घरी जाऊया. ऐक माझं. आणि काय करायचं घरी जाऊन? काय सांगणार आहे मी आईला दादाला? सगळे वाट बघत असतील रेवतीची. रेवती का नाही आली हे मला विचारतील. आई आपण प्रयत्न केलाय ना. व्हिडिओ क्लिपचं सांगून बाबाने आपल्याला अडकून टाकलंय. आई आपण हेच सांगूया आपल्या घरच्यांना. एक नक्की आहे पिहू,
रेवतीला काही करून मी इकडून सोडवणार, पण त्या बाबाची चांगलीच जिरवणार. सर मला माफ करा, मला माहित नव्हतं हे सगळं असं होईल, पण मी चांगल्या इंटेन्शनने सांगितलं होतं. प्लीज सर मला माफ करा. राघव, मी तुला काही बोललोय? मी तुला काही ऍक्च्युली ना मलाच कळायला पाहिजे होतं. आधीच एवढे टेन्शन आहेत आणि त्यात मी तुम्हाला या बाबाबद्दल सांगितलं. मीच मूर्ख आहे, एक नंबरचा गाढव आहे शांत हो रे बाबा, तू शांत हो ना प्लीज. तू जे काही केलं ते माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं, माझं भलं व्हावं यासाठी केलं ना. इंटेन्शन तुझं ते होतं. झालं ते झालं, निस्तरायचं कसं हे बघायला पाहिजे. आपण पोलिसात गेलो तर त्या बाबाला चांगली खडी फोडायला लावू. काय बोलतोयस तू? अरे जरा खोलात शिरलो ना तर लगेच कळेल. राजकारणी मंडळींपासून पोलिसांपर्यंत किती ओळखी. अरे प्रत्येक बघावा तो माणूस बघताय त्या बाबाचा. कुणाकडे जाणार? दात कुणाकडे मागणार? उलट लोक आपल्या मागे लागतील माहितीये बाबाबद्दल असं का बोलतोय म्हणून. सर पण कोणीतरी असेल ज्याला माहित असेल की हा बाबा खोटा आहे. काय ना राघव, जगात खरी माणसं कमी असतात. ज्यांना स्वतःला पटलं तरच ते त्या गोष्टी करतील. निम्म्याहून जास्त जनता आपल्यासारखी आहे, बावळट आणि आहेत. म्हणजे हुशार माणसं सुद्धा आहेत, कानविंदेंसारखी. पण लाखात एखादा. आणि मग मला सांग, तो एक माणूस जेव्हा उभा राहतो ना, तो जेव्हा म्हणतो ना की हे चुकतंय, त्यावेळी हीच 1,00,000 माणसं त्याच्या उरावर उठतात, त्याला चुकीचं ठरवतात, त्याला खोटं पाडतात. या बाबाचं पितळ जर उघडकीला आणायचं असेल ना, तर एका कानविंदेंनी काय होणार नाही. आपल्याला खूप माणसं लागणार. रेवती तिथे, तिला तिथून बाहेर काढायचंय. त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं करायला पाहिजे रे. काहीतरी करायला पाहिजे. अनुवहिनी पण तिकडे गेल्यात. नाही, मी तिला बोलून घेतलं. मी बायको डेंजर आहे रे माझी. वाटत असलो कसं तरी घाबरतो मी बायकोला. गरम डोक्याची. ती जाऊन त्या बाबाला काही बोलली तर तो बाबा पण चिडलाय. अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर कुठून आणू 2 करोड? काय 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 बोलताय काय कणसे? अनुने बाबाच्या थोबाडीत मारली? हो, मग बाबाने तिचा हात पिरगळला आणि त्या अविनाशला पण सांगितलंय की 2 कोटी त्याला ठेव. दोघे चांगलेच घाबरले आहेत. असंच ना घाबरवत राहा तिला. मोठी महान बनून फिरत असते ना सगळीकडे. तिकडे पण आली होती, खूप मास दाखवत होती. पण उपयोग काय? बाबांनी 2 मिनिटात मास उतरवला. हेच असंच घडायला पाहिजे मला. कळसे, आपण ना बरोबर ट्रॅकवर आहोत. हे जर असं सुरू राहिलं ना तर ती अनु पुन्हा आपल्या वाट्याला जाणार नाही. असाच त्या अनुचा माज ना ठेचत राहायचा. म्हणजे जे तुम्हाला हवंय, जे मला हवंय ना, तेच घडणार. सीमा, ए सीमा, मी तुझ्याशी नंतर बोलते. तिथे जे काय होईल ते कळवत राहा मला. हो, काय दद्दू बाबा? अनुचा फोन होता? नाही, माझ्या आईचा फोन होता. आई ते दद्दू बाबांबद्दल कळलं ना तिला सगळं, त्याविषयी बोलत होतो आम्ही. मला रेवतीची फार काळजी वाटत होती हो तिला. कुठे असेल का माझी रेवती? कधी घरी येणार की घरी येणारच नाही ग ती. आई तुम्ही शांत व्हा बघू आधी. आई तुम्ही रडू नका. आपली अनु गेलीये ना तिथे, ती नक्की घेऊन येईल. ए आहे काय काय? अरे राजन बघ ना रे, मी त्यांना मगासपासून सांगते तुम्ही नका टेन्शन घेऊ. अनु गेली ती घेऊन येईल रेवतीला. पण त्या टेन्शनच घेत सुटल्यात. राजन कसं टेन्शन नको रे घेऊ, सांग ना. तुझी धाकटी बहीण आहे ती, माझी लाडकी लेक आहे रे. आणि यांची बावली आहे. दिवसभर विचारायचे माझी बावली कुठे गेली, माझी बावली कुठे गेली. आणि 2 मिनिटात हजर व्हायचे रे. आता का नाही येत रे माझ्या समोर ती? का नाही हजर राहत? यांना मी काय उत्तर देऊ, काय उत्तर देऊ? ए आई तू शांत हो बघू, सावर स्वतःला. कशी शांत होऊ रे राजन? अरे यांनी मला सांगितलं होतं माझ्या रेवूला सांभाळ, एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न कर, ती सुखात राहिली पाहिजे. रेवू माझी निघून गेली रे. आई तू
मी यांचं वचन नाही पुरं करू शकले, मी नाही पुरं करू शकले. तू बस बघू आधी, तू शांत बस बस. आई ए आई, आई तू रडणं थांबव बघू आधी. माझी रेवू. अगं अनु गेलीये ना रेवतीला आणायला. बघ, अनु नक्की रेवतीला घेऊन येईल. काही होणार नाही रेवतीला. आई नको तू काळजी करूस, येईल आई. रेवती. अनु, काय झालं, रेवती कुठे आहे? नाही भेटल्या त्या. काय अगं पण तुम्ही गेला होता ना आणायला तिला. आई गेलो होतो आम्ही तिथे, त्या कणसेनी आम्हाला केबिन मध्ये जाऊच दिलं नाही. आई कसं बसा त्या केबिन पर्यंत पोहोचली, पण त्या बाबाच्या भक्तांनी आईला केबिनच्या आत जाऊच दिलं नाही. आतापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल, तुझी नणंद माझ्या ताब्यात आहे. ती जर घरी सुखरूप परत यावी असं वाटत असेल ना, तर 2 करोड रुपये घेऊन इथे ये. तुझी नणंद आहे ना रेवती, ती आता माझी भक्त झाली. आणि तुला तर माहितीच आहे, मी माझ्या भक्तांचे व्हिडिओ किती जपून ठेवतो ते. आई, आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्या बाबांनी आपल्यावर 2 कोटींचा दावा ठोकण्याची धमकी दिली. आई, माझ्या आपलं कसं होणार, काय होतंय? कसं होणार आपलं? अनु, आई माझी आई 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 सावधान सुद्धा. आई इकडे बघ. आई 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 मी आपल्या रेवतीला काही होऊ देणार नाही. त्या बाबाच्या तावडीतून त्यांना सोडून आणेल आणि त्यांना घरी आणण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या रेवूला तू चाडू शकतेस का परत? आणशील ना? आई, मी तुम्हाला वचन देते, ही अनुप्रिया पाटकर आपल्या घरच्या मुलीला सुखरूप घरी परत आणणारच. काय रे कणसे, त्या अविनाश पाटकरला स्वतःच्या बहिणीची काय पडली की नाही? अरे मला वाटलं होतं माझ्याकडे भीक मागत येईल तू, पण कसलं काय? तुला सांगतो, पूर्वीचे भाऊ ना स्वतःच्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असायचे, पण आताचे भाऊ बहिणींकडनं राखी बांधून घेतात, पण त्याची रक्षा करायला तयार नसतात. सांग का? का? कारण हे कलियुग आहे कणसे. इथे माझ्यासारखे असुर असतात, त्या अविनाशचा विनाश करणारे. नाही, पण तो येईल. त्याच्या मागोमाग त्याची ती 150 बायको सुद्धा येईल. अशी वेळ आणीन ना तिच्यावर की इथे माझ्या पायावर नाक घासत येईल ती. अनुप्रिया पाटकर, तुझ्या सारख्या बायकांना धडा शिकवायला मला फार आवडतं. पिहू, तू झोपायला हवं होतंस राजा. मी आणि दादा आहोत ना. नाही आई, एवढी रात्र झाली तरी बाबा घरी आले नाही. अशात मला झोप नाही लागणार. हे बाळा, अगं तू अजिबात काळजी करू नकोस, सावी येईल घरी. जा, तू आज जाऊन झोप जा. अनु, तू यातलं आईला सांगितलं नाहीयेस ना? नाही नाही दादा, नाही सांगितलं. मी त्यांना सांगितलं की यांना खूप काम आहे ना, म्हणून ऑफिसमध्येच आहेत. तुम्ही झोपा. तर झोपलेत.
बरं मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जाऊन जेवून घ्या. येईल का तो इतक्यातच? ते आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही जाणार. आता खूप उशीर झाला होता. पुन्हा एकदा फोन करून बघा ना प्लीज. हो. आनंदी आनंद. दादा आणि बाबा बनवतोय सगळ्यांना. आनंदी आनंद रे, आनंदी आनंद. अभि सावकाश. मला हात न लावायचा. डोंट टच मी. इथंच उभा होता ना बाबा. आला आनंदी आनंद असं असं म्हणत म्हणत घरात घुसला. माझ्या घराची वाट लावली. माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली. आनंदी आनंदकडे जाय. बाजूला पिऊ बाळा, तू हे घेऊन ये. त्याचा असं लांब टोकदार असतं ते चाकू. अभि, अरे चाकू घेऊन ये. अभि काय बोलतोयस तू? पिहू तुझा ए बाद झालंय आता पास. ज्या माणसाने माझ्या घराकडे वाईट नजरेने पाहिलं आणि माझ्या बहिणीला त्रास दिला ना, त्याचा खून करतो. चाकू घेऊन ये. ज्या आईला ती माझ्या घराची वाट लावतो रे. हो चल, तू तुझ्या खोली जाऊन झोप. चल. नाही मी कुठे. अरे आराम कर जरा. नाही मला आराम. अरे तू तर मला शिकूच नको रे. सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय कळलं. Serious decision going on. Serious decision. शहाणपणा करायची काय गरज आहे तुला? जगात कुठेही काही झालं की अनुप्रिया पाटकर ग्रेड आहेतच. त्या मामाचं काय झालं कळलं, काढली तलवार. चाल कशाला. तुझ्या ह्या वागण्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला काय? आतमध्ये आत्ता बोलायचं, मला इथे बोलायचंय गोगलेशी. तुला काय वाटत तू एकटी यू आर व्हेरी स्मार्ट. तिथे जे काय केलं कशासाठी केलं ते? सगळ्या 4 लोकांसमोर शायनिंग मारायची म्हणून केलं का तू? परिणामांचे विचार नाही केले ना. तो बाबा हलकट आहे, तो बाबा नालायक आहे, तो बाबा नीच आहे. काय म्हणाले तिथे येऊन काहीतरी शिबिरीला काय वा वा वासनांद हे सगळं तिथे जाऊन बोलायची तुला काय गरज होती? अरे उद्या बोलू आपण. तू आता बोलायला मला काय गरज होती तुला हे सगळं करायची? त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे का तुला? माहिती विचार केला. आता मला तू सांग, त्या बाबाने उद्या आपल्यावर जर अब्रूनुसारीचा दावा टोकला तर काय करणार आहे आपण? हे अभि ऐक ना, होईल काहीतरी. तू नको टेन्शन घेऊस. होईल काय ते? दे बरं मला 2 करोड रुपये दे बरं. बाबाच्या तोंडावर मारू, सेटल करू. चल 2 करोड दे. आहेत ना? माझ्याकडे नाही येत आता. अरे मग कशी झोप लागेल मला सांग ना रे. सांग ना कशी लागेल झोप. अरे शांत. ए हा खोटा आळू म्हशी बोल नका. मी खरंच थकलो आता. स्वतःला रोज सांगतो काय अविनाश सगळं ठीक होणार. कोण कुठला बाबा घरी आला, त्या बाबांनी
काहीतरी सांगितलं, त्यावर विश्वास ठेवला. कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, ते कॉन्ट्रॅक्ट गेलं. दादा तुझं प्रमोशन पण गेलं रे. जाऊ दे प्रमोशन. नाही, रेवतीला एक अपेक्षा होती रे, आता लग्न होईल तिचं. ते शांत व्हा. गज. शांत व्हा सांगत मला. कोण कुठला भाव आहे तो माझ्या घरात? मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो माझ्या करिअरची वाट लावतो, माझ्या घराची वाट लावतो, माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावतो. सगळं घर माझं उद्ध्वस्त करतो, नासधूस करतो आणि या घरातला बांगड्या घातलेला मी, तो करता पुरुष. काहीच करू शकलो. पिहू पिहू आई कॉफी. आत्ता पिहू नकोय मला बाळा. आई प्लीज माझं ऐक. पिहू तू ये इकडे बस. ये पिहू आई ये इकडे बस. तू पण ना. बस हे घे. प्लीज आई थोडी कॉफी पी प्लीज. थँक्यू. काय होऊन बसले पिहू? एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवला का तर त्याच्यामुळे आपल्या घरातले प्रॉब्लेम्स दूर होते. का विश्वास ठेवला तर तो दिव्य पुरुष वाटला, सुशिक्षित आहे, आपल्याला मार्ग दाखवेल, तर आपण त्याच्यामुळे एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकलोय. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? पिहू रेवती अजूनही त्याच्या तावडीत आहे. ते नीच माणसाने रेवती सोबत काही चुकीचं त्यांचे व्हिडिओज असतील आणि त्याचा त्यांनी काही गैरफायदा. आपल्याला काहीतरी करावं लागेल. रेवती आत्याला परत आणण्यासाठी आपण जे काही करू ते आपल्याला अगदी सांभाळून करावं लागणार आहे.